दिस इज मी दौरा एक्सप्लोरर. तर शेतकरी घरी लसूण कसे पिकवतात आणि कसे काढतात आणि आपल्याला जसे की 100 रुपीज पाव मिळतात बाहेर, जसं की इन्स्टामार्टवरती 200 ग्राम हे 98 रुपीजला आहेत. तर ते शेतकऱ्याकडून फक्त 50 रुपये पाव घेतले जातात आणि त्यामध्ये एवढी सगळी मेहनत असते आणि कसे काढतात कसे पिकवतात तर मी ते तुम्हाला दाखवते. सो लेट मी शो यू गाईज. कारी शेतातून हे लसूण आणले जातात आणि हे आणल्यानंतर ते व्यवस्थित असे निवडले जातात आणि हे निवडल्यानंतर हे मस्त अशा जुड्या बांधल्या जातात. निवडून असे मोठे मोठे हे लसूणच्या ज्या कांड्या असतात तर त्यांना असं बाजूला केलं जातं, जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा पीक लावायचं असतं तर तेव्हा हे पिकासाठी हे कामात येतात मोठे मोठे लसूण. आणि हे बाकीच्या जुड्या ह्या अशा बांधल्या जातात आणि त्यानंतर ह्या सुकवण्यासाठी वरती टांगल्या जातील एका ठिकाणी. त्या निवडून बांधलेल्या अशा जुड्या आहेत. पूर्ण पावसाचं वातावरण झालंय गाईज. बघू शकता तुम्ही इथे हे मागे असं पूर्ण पावसाचं वातावरण आहे. इकडे पूर्ण आता एकदम जोराचा पाऊस येईल इतकं वातावरण झालंय आणि अशा वातावरणात सुद्धा लसूण काढणी चालू आहे आमची. आणि शेतकरीच्या एवढं स्ट्रगल असतं शेतकरीचं याच्या मागे, बघू शकता. खुल्या रानाचा मनाचा तू राजा रे, जिंकशी साऱ्या हरणाऱ्या तू पैजा रे, डोळ्यात घेऊन म्हणतो शेतकरी. काय होता लॉकडाऊन होऊ द्या काय पण होऊ द्या, शेतकरी काय दुका राहणार भाजीपाला जरी नसता. खुल्या रानाचा मनाचा तू राजा रे, जिंकशी साऱ्या हरणाऱ्या तू पैजा रे, डोळ्यात घेऊन अंगा. तर मला एवढंच दाखवायचं होतं की शेतकरी कसा लसूण काढतो आणि त्याच्या मागे काय काय प्रोसेस असते. सो या दॅट्स इट. आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय.